रसिको हो नमस्कार. जगालाही हेवा वाटेल अशी संस्कृती आहे आपल्या परंपरेची. मांगल्य, संस्कृती आणि परंपरा यांचा अचूक मेळ म्हणजे गौरी गणपतीचा सण. चला तर मग या सणाच्या निमित्तानं पुण्यातील कर्वेनगर भागातील बोरकरांच्या घरातील हा उत्सव कसा आहे चला बघूया. गौरी खूप छान प्रसन्न वाटतात. ते थीम पण छान आहे, त्यांची राधाकृष्णाची थीम आहे आणि खूप छान इको फ्रेंडली केलेलं आहे. कुठेही त्यांनी प्लास्टिक वगैरे असं काही यूज केलेलं नाहीये, त्यामुळे खूप छान वाटतंय. श्रुती, तुझ्या गौरीविषयी मला माहिती सांग बरं जरा. माझ्या आईस तुला सगळं डिटेल्स मध्ये सांगू. बरं, सांगते मी थोड्यात. आम्ही माझ्या लग्न झाल्यापासून मी पाहते, माझ्या घरी आहेत तीच पद्धत आम्ही पुढे चालू ठेवलेली आहे. माझ्या सुना आल्यानंतर अजून त्यात सुधारणा खूप झालेली आहे. गौऱ्यांसाठी दरवर्षी माझ्याकडे उभ्या गौरी असतात. ओके, त्यावेळेला आम्ही बसले वेगळं काहीतरी म्हणून बसलेल्या गौरी केलेले. हो बरोबर आहे. आणि नऊवारी दरवेळेला असं 6 वगैरे साडी असते, नऊवारी साडी बसलेल्या होय, आयडिया आईच्या असतात आणि थोडस तयारी करून मग कमी वेळात होतं प्रॅक्टिस. हो का. साड्या पण खूप सुंदर आहेत आणि गौराई पण खूप सुंदर आहे, खूपच सुंदर. रासलीला पण खूप सुंदरच केली. पायातले वाळे पण पहा. हो, रसिको हो नमस्कार. किती वेळ लागला तुला हे सगळं करायला? हेवा वाटेल साड्या अशी वगैरे संस्कृती आहे आपल्या परंपरेची. 2-2.5 तास लागले एका गौरीला. संस्कृती आणि एका गौरीला 2-2.5 तास लागले. म्हणजे थोडा कमी वेळ लागला तर पहिल्यांदा पहिली. हो, चला तर बरोबर. मग या सणाच्या निमित्तानं पुण्यातील कर्वेनगर हम्म. भागातील बोरकरांच्या बरोबर. घरातील हा उत्सव कसा पूर्वतयारी आहे असली की मग चला एवढा वेळ बघूया. नाही लागला. ओके. वारसा जपणं म्हणजे सोपं नाही. सासू सारखाच जुन्या आणि नव्याची एकदम एकत्र सांगड घातलेली आहे. आणि सुनबाई आता तर जास्तच सुनबाईंकडून आरास वगैरे झालेली दिसलेली आहे आणि दरवर्षी प्रत्येक वेळेस वेगवेगळं त्यांच्याकडे थीम असते. खूप सुंदर गौरी झालेल्या आहेत आणि असं वाटतं साक्षात ह्या लग्नाला उभ्या आहेत असं वाटतं अगदी. रसिको हो, गौरी गणपतीचा सण आणि तेही बोरकरांच्या घरातील तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. मनापासून धन्यवाद.